तर मनोज जरांगे पाटील यांनी आता चलो दिल्लीचा नारा दिलेला आहे। कारण आता मनोज जरांगे नावाचा वादळ कदाचित दिल्लीत धडकण्याची शक्यता आहे आणि भारतभरातील देशभरातील मराठ्यांचं दिल्लीत अधिवेशन होणार आहे। लवकरच या अधिवेशनाची तारीख जाहीर करू असं समजतंय। तर मराठ्यांचं हे भगवं वादळ आता दिल्लीत जाऊन धडकण्याची शक्यता आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिलेला आहे। देशभरातल्या मराठा समाजाचे नेते दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहेत आणि लवकरच अधिवेशनाची तारीख सुद्धा अधिकृतरित्या जाहीर होईल। हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी आणि नंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे। तर धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगेंनी ही घोषणा केलेली आहे। विजय चिडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विजय, चलो दिल्लीचा नारा दिलेला आहे जरांगे पाटलांनी आणि त्याच्यामुळे आता मराठा आरक्षणासंदर्भातलं हे आंदोलन जे आहे आता देश पातळीवर जाणार असं दिसतंय। नक्कीच नाही। जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच दिल्लीत चलोचा नारा जो आहे तो आज धाराशिवमध्ये दिल्याचा पाहायला मिळालेला आहे। कारण जर पाहिलं गेलं तर आज मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते जे आहे ते धाराशिवमध्ये कुणबीचे प्रमाणपत्र सातारा गॅजेट जे आहे हैदराबाद गॅजेटनुसार जे करण्यात येणार त्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे उपस्थित होते। त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता त्या ठिकाणी जे आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी भाषण देत असताना आता चलो दिल्लीचा नारा असं दिलेला आहे। देशभरातील मराठा समाज जो आहे तो आता दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता लवकरच या अधिवेशनाबाबत तारीख देखील जाहीर केली जाईल असं देखील वक्तव्य जे आहे ते आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे आता कुठेतरी मराठा समाजाचं वादळ हे पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने रवाना होणार असल्याचं पाहायला मिळतंय। कारण मागील काही दिवसापासून जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा देत असल्याचं पाहायला मिळालं। नुकतंच मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणचं आंदोलन संपल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये अधिवेशनाचा नारा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता संपूर्ण मराठा समाज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी राहून आणि दिल्ली या ठिकाणी अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचं देखील हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेटच्या अंमलबजावणी झाल्यानंतर हे संपूर्ण अधिवेशनाचं जे आहे ते आता मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे मराठा समाज कितपर्यंत राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर अनेक ठिकाणी जे आहे ते सातारा हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे। याच अनुषंगाने आजपासून प्रमाणपत्र जे आहे ते कुणबीचे वाटप करण्यात यावे अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपसमितीकडे केल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर विजय, एक आणखी प्रश्न, महाराष्ट्रात जे उपोषण केलं होतं आणि त्याला यश आलं, सरकारनं GR काढला आणि कदाचित दिल्लीत आंदोलन नाही मात्र याचंच कदाचित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी किंवा एक देशपातळीवर अधोरेखित करण्यासाठी मराठा आरक्षणाची चळवळ यासाठी कदाचित जरांगे हे दिल्लीला जात आहेत। नक्कीच नाही। जर पाहिलं तर मराठा समाजाला जे आहे आता हैदराबाद सातारा गॅजेट हे जे लागू झाले आहे त्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा ओबीसी मध्ये येतो असं वक्तव्य देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं। त्यामुळे आता कुठेतरी त्याचा जल्लोष आणि आनंद उत्सव हा दिल्लीमध्ये साजरा करण्यासाठीच कदाचित मनोज जरांगे पाटील यांचा संपूर्ण नेतृत्व करण्याचा प्रयत्न असावा। कारण आता सध्या जर पाहिलं गेलं तर दसरा मेळावा जो आहे तो देखील आता तोंडावरती आला आणि त्याच अनुषंगाने छोटी पंढरी म्हणून ओळख असणारा नारायणगडावरती जे आहे त्या ठिकाणी दसरा मेळावा देखील पार पाडणार आहे। त्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने दसरा मेळाव्यातच कदाचित मनोज जरांगे पाटील हे दिल्लीची तयारी करू शकतात असा अंदाज देखील वर्तवला जात आहे। मात्र आता हे मोठं अधिवेशन धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल विजय। तर आपण पाहतोय मनोज जरांगेंनी आता चलो दिल्लीचा नारा दिलेला आहे।